सातारा जिल्ह्यातील कराडमधून एक अत्यंत थरकाप उडवणारी आणि कौटुंबिक नात्याला कारिमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे। 6 जूनच्या पहाटे कराडमध्ये घडलेला एक रस्ते अपघात हा अपघात नसून तो चक्क एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणलेला पूर्व नियोजित खून असल्याचा धक्कादायक खुलासा कराड शहर पोलिसांनी केलाय। जलसंपदा विभागातील अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या पत्नीसह 4 जणांना अटक केली आहे। या गुन्ह्याचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे चक्रावून टाकणारा तपास सुरू केला आणि या तपासातून जे सत्य बाहेर आले त्याने पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली। या संपूर्ण प्रकरणावर कराडच्या DYSP राजश्री पाटील यांनी मोठा खुलासा केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत लक्ष्मण मंडले यांची पत्नी सारिका मंडले हिचे प्रथमेश थोरात नावाच्या तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते। या प्रेमसंबंधातून पतीचा काटा काढण्यासाठी पत्नी सारिकाने प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश अशोक होनसुरे यांच्यासोबत मिळून एक क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणजेच हत्येचा कट रचला आणि पतीच्या हत्येची सुपारी दिली। त्यानुसार 6 जूनच्या पहाटे लक्ष्मण मंडले बसमधून उतरताच आरोपींनी पूर्व नियोजित रीतीने कारने धडक देऊन त्यांचा जीव घेतला। या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मृतकाची पत्नी सारिका मंडले, तिचा भाऊ संग्राम चव्हाण, प्रियकर प्रथमेश थोरात आणि आकाश होनसुरे या 4ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत। कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 656/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) 311 प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये दिनांक 6 जून 2026 रोजी मयत नामे लक्ष्मण श्रीरंग मंडले, वय 54 वर्षे, व्यवसाय सरकारी नोकरी, जलसंधारण अभियंता, शहापूर, जिल्हा ठाणे, राहणार मूळगाव मनव, तालुका कराड, जिल्हा सातारा, याच्या अंगावर पहाटेच्या वेळी अल्टो कार घालून त्यास चिरडून जीवे ठार मारलेले होते। सदर गुन्ह्याचे प्राथमिक तपासकामी मैताची पत्नी नामे सारिका लक्ष्मण मंडले व तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना दिनांक 6 जून 2026 रोजी सायंकाळी अटक करण्यात आलेली होती। नमूद दोन्ही आरोपितांना 12 जून पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर होते। सदर दोन्ही अटक आरोपींकडे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी केली असता मैताची पत्नी सारिका मंडले हिचेकडे केलेल्या तपासामध्ये असे निष्पन्न झालेले आहे की सदर महिला हिला तिचा पती त्रास देत असल्यामुळे 2023 पासून तिचे प्रथमेश प्रकाश थोरात, वय 25 वर्षे, राहणार कारवे, तालुका कराड याच्यासोबत प्रेमसंबंध होते। सदर प्रेमामधून आणि मयत लक्ष्मण हा तिला त्रास देत असल्यामुळे सारिका हिने त्याचा खून करण्याचा कट रचून त्याच्या खुनाची सुपारी हा आपला प्रियकर प्रथमेश प्रकाश थोरात व त्याचा साथीदार नामे आकाश अशोक होनसुरे, वय 23 वर्षे, राहणार कल्पतरू कॉलनी, श्रीराम अपार्टमेंट जवळ कारवे नाका कराड, या दोघांना दिलेली होती। दोन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर यांनी मैतास 4 चाकी गाडीने पाठीमागून उडवून जीवे ठार मारण्याचे ठरवले। त्यानुसार प्रियकर आरोपित प्रथमेश थोरात व त्याचा साथीदार आकाश या दोघांनी ऑल्टो या 4 चाकी गाडीची खरेदी केली। त्यानंतर मयत लक्ष्मण हा सुट्टीसाठी ठाण्यावरून दिनांक 5 जून 2026 रोजी येणार असल्याचे त्याची पत्नी सारिका हिला समजल्यानंतर तिने ही माहिती तिचा प्रियकर आणि त्याचा साथीदार यांना पुरवली। त्या पद्धतीने त्यांनी मयत हा दिनांक 6 जून रोजी पहाटेच्या वेळी कोल्हापूर नाका या ठिकाणी उतरल्यानंतर त्याने पत्नीला तशी माहिती दिली की मी आलेलो आहे। त्यानंतर तिने सदरची माहिती प्रियकर व आरोपित आकाश यांना पोहोचवली आणि त्यानंतर पहाटे 5:20च्या सुमारास कोल्हापूर येथे उतरल्यानंतर पायी चालत जात कोल्हापूर नाका येथे उतरल्यानंतर पायी चालत जात असताना कमल हॉस्पिटलच्या समोर त्यांनी अभियंता मंडले याच्या अंगावरती ऑल्टो कारने पाठीमागून धडक देऊन
त्याला जीवे ठार मारलेले आहे. त्यानंतर देखील एकदा धडक दिल्यानंतर तो पुन्हा जिवंत असल्याची शंका त्यांना आली, त्यामुळे पुन्हा त्यांनी गाडी फिरवून आणून पुन्हा एकदा त्याला ठार मारलेले आहे. तसेच पहिल्यांदा जेव्हा धडक दिलेली होती त्यामध्ये त्याची बॅग आणि त्याचा मोबाईल देखील धडक देणारा चालक घेऊन गेलेला होता. सदरचा गुन्ह्याचा तपास हा सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी हे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे असून त्यांचे टीममध्ये सपोनी विजय गोडसे, PSI मगदूम, PSI वाघवे तसेच संपूर्ण गुन्हे शाखेचे पथक देखील काम करत आहे. CDR एनालिसिस, CCTV फुटेजचे विश्लेषण आणि इतर FSL फॉरेन्सिकचे एव्हिडन्सेस याच्यावरती देखील काम करून गुन्ह्याचा पुढील चांगल्या पद्धतीने तपास करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आरोपींना कुठून ताब्यात घेतली? आरोपींना कराडमधून ताब्यात घेतलेले आहे. गुन्ह्यासंदर्भात किती लोकांना अटक केली? या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत मैताची पत्नी मेहुणा तसेच इतर 2 आरोपी कॉन्ट्रॅक्ट किलर त्यांना अटक केलेली आहे. त्यातील गाडी कोण चालवत होता? कॉन्ट्रॅक्ट किलर पैकी आकाश होनसुरे हा गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूला प्रथमेश थोरात हा बसलेला होता. गाडीमध्ये 2 जण होते. गाडी खरेदी कधी केली? गाडी खरेदी ही काही 2 दिवसांपूर्वीच म्हणजे हा प्लॅन ठरल्यानंतर लगेचच ही गाडी खरेदी केलेली आहे. म्हणजे घटना घडण्याच्या अगोदर काही दिवस गुन्हा करण्याच्या हेतूनेच गाडी खरेदी केलेली आहे. या अगोदर पण त्यांना मारण्याचा त्याच्या बाबतीत आपण आणखी माहिती घेतोय. आणखी आपला त्याच्या बाबतीत पण तपास सुरू आहे. आकाशचं नाव काय आहे पूर्ण? आकाश अशोक होनसुरे. याच्यामध्ये आणखी तपास चालू आहे. आपण विश्लेषण करतोय, CDR विश्लेषण, मोबाईलचं देखील तांत्रिक विश्लेषण आणि अभ्यास चालू आहे. याच्यामध्ये काही जणांचा रोल निष्पन्न झाल्यास त्यामध्ये आपण तो दाखवू. याचा कॉन्ट्रॅक्ट त्याला कसं पैशावरती दिलं होतं? त्या पैशांच्या स्वरूपामध्ये सदरचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे. त्याच्या बाबतीत त्यांच्यामध्ये प्रथम 3 लाखाचं सुरुवातीला पेमेंट झालेला होता ॲडव्हान्सचा आणि आणखी रक्कम देण्याचं त्यांचं ठरलेलं होतं. त्या बाबतीत आपण पुढील तपास करतोय आणि आपण ती देखील रक्कम निष्पन्न करू की एकूण किती रकमेला हा व्यवहार ठरलेला होता. गाडी मॅडम कुठून खरेदी केली? पुढील तपासामध्ये त्या सुद्धा बाबी आम्ही निष्पन्न करू. त्याला पैसे पण गाडी खरेदी करायला त्याचा पण तपास करा. सर्वच बाबींचा तपास आपण पुढील तपासामध्ये निष्पन्न करू. आपल्याला तपासासाठी आणखी वेळेची सुद्धा गरज आहे आणि त्या टप्प्यावरती आपण ह्या सर्व बाबी तपासामध्ये समोर आणू.